यस, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी बघितली होती. आता व्यंजन संधीचे प्रकार आपण बघतोय. तर प्रथम व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधी हे आपण दोघं कंपेअर करून बघणार आहेत, म्हणजे त्याच्यातलं कन्फ्युजन आपल्याला याच्यानंतर होणार नाही आहे. तर इथं लिहितो प्रथम व्यंजन संधी आणि ही तृतीय व्यंजन संधी. दोघांमध्ये बेसिक फरक काय किंवा कसं ते काम करतं. प्रथम व्यंजन संधीची डेफिनेशन मी आधी वाचतो की पहिल्या 5 व्यंजन वर्गांपैकी, आता ते व्यंजन वर्ग कोणते, कचाट्यात पायवाले, तर त्या वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय म्हणजे ते ड न म हे सोडून कोणत्याही व्यंजनापुढं मग उरले किती, पहिले 5 व्यंजन वर्ग म्हणजे टोटल 25 शब्द झाले ते क ख ग घ, पण जे लास्टचे अनुनासिक 5 सोडले आपण तर उरले ते 20 फक्त. यस, तर त्या 20 व्यंजनापुढं कुठलंही कठोर व्यंजन आलं तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येतं आणि काहीतरी संधी होतो, त्याला प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात. असे डेफिनेशन आहे, ते आता आपण बघूयात. एक्झाम्पल, विपद काल असा एक शब्द आहे. प्रथम व्यंजन संधीबद्दल मी वाचतोय. विपद प्लस काल असा विग्रह आहे आणि शब्द काय तयार होतो, विपत्काल. पहिल्या संधीचा मी नियम जो वाचला तो आठवत असेल तर बघा, नाहीतर याच्यावरून तो नियम पाठ होणार आहे आपल्याला. आता हे जे द आहे ते कोणत्या वर्गातलं आहे, पहिल्या का तिसऱ्या, तर हे चौथ्या याच्यातलं आहे. कचाट्यात पाय मधलं आहे ना, त थ द ध, आठवतं, तर त थ द ध म्हणजे चौथ्या याच्यातलं आहे. आता याच्या पुढं हे काय, क आलाय. क हा कठोर आहे का मृदू आहे, आपण बघितलं क ख त थ ट ठ, हे जे पहिल्या 2 लाईन होत्या ह्या काय होत्या, कठोर होत्या, कठोर. तर त्याच्या पुढं आपल्याला कठोर आलं आहे नियमानुसार. तर इकडं शब्द बनताना काय होणार आहे, त्याच वर्गातील, कोणत्या वर्गातील, ह्या द वाल्या वर्गातील, ह्या द वाल्या वर्गातील पहिलं अक्षर येणार आहे. म्हणजे आता द ची लाईन जी आहे त्यातलं पहिलं अक्षर कोणतं येतं, कचाट्यात पायवालं त येतं, त, म्हणजे तिथं त तयार होणार आहे. म्हणून ह्या द च्या जागी इकडं त तयार झाला आहे. ही अशी संधी होती, समजली. तृतीय व्यंजन संधीची व्याख्या मी वाचतो बघा, म्हणजे नेमका फरक लक्षात येईल. की व्यंजन वर्गातील पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनांपुढं, म्हणजे जसं आपण पहिलं बघितलं होतं पहिले 5 व्यंजन वर्ग सेम तसंच, त्यांच्या पुढं अनुनासिकाखेरीज, तिकडं पण अनुनासिकाखेरीज होतं. स्वर किंवा मृदू आल्यास तिकडं काय होतं, कठोर, पहिल्या याच्यात कठोर होतं, इकडं काय स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येतं. प्रथम व्यंजन संधीमध्ये पहिलं यायचं, त आला ना पहिला, आणि आता इकडं कितवा येणार आहे, तिसरा येणार आहे. अशी संधी. एक्झाम्पल बघा, दिक्दर्शन, दिक अधिक दर्शन असा विग्रह आहे आणि शब्द तयार काय होते, दिग्दर्शन. संधीचा नियम आठवत असेल तर बघा, नाही तर परत पाठवणार आहे इथं. आता हे क आहे, क पहिल्या वर्गातलं आहे, त्या पुढं आलाय द, द ध त च्या ह्याच्यातलं आहे. क च्या इथं गेलं तर काय येणार आहे, ग घ, ट च्या ह्याच्यात गेल्यावर ट ठ ड ढ ड ढ, अजून काय होतं, असे जे आपण पाठ केले ते, हे मृदू व्यंजन होते, आपण पाठ केले होते मृदू. किंवा यांनी काय म्हटलंय, किंवा स्वर. स्वरचं एक्झाम्पल इथं वर लिहितो बघा मी. दिक प्लस आंबर, स्वर आहे ना, याचा शब्द काय तयार होतो, दिगंबर. इथं स्वर आलाय म्हणजे काय, हा नियम काय सांगतो हे पाठ करायचं आहे आपल्याला, मृदू किंवा स्वर, म्हणून मी तिथं लिहिले 2 एक्झाम्पल पाठ केले आपण. तर असं काय झाल्यानंतर त्या वर्गातला तृतीय येतो. म्हणजे आता हा जो क होता, ह्या क च्या जागी काय आलाय, ह्या क च्या जागी काय आलाय, ग आला, तृतीय आहे ना, ग, द ड हे तृतीय आहे. ठीक आहे, दोन्ही आपण रिवाईज करू, कम्पेअर करू आणि त्याच्यानंतर
परत एक एक एक्झाम्पल घेऊन आपण हे पाठ करू. प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधीमध्ये काय होतं, पहिला शब्द येतो, एवढं लक्षात ठेवा. तृतीयमध्ये काय येतो, तिसरा शब्द येतो, म्हणजे त्या रांगेमधला. रांग कोणती, एक सेकंड मी तुम्हाला परत रांग दाखवतो. हो का, ही रांग दिसली कठोरमध्ये क ख ग. आता जर दिग्दर्शन शब्द जर तुम्हाला आठवत असेल, मी इथं लिहितो परत. दिक प्लस दर्शनचा दिग्दर्शन झालता, दिग्दर्शन हा तृतीय व्यंजन संधीचा. आणि प्रथम व्यंजन संधीचा काय पाठ केला होता आपण, विपद काल. विपद आणि त्याचा शब्द काय झालता, विपत्काल. ही प्रथम. आता वरचं बघा दिग्दर्शनचं. तृतीयमध्ये काय सांगतो, तिसरा शब्द येणार आहे. आता क आहे, क ची लाईन बघा पहिली कठोरमधली. तिसरा शब्द कोणता आहे, ग, म्हणजे इथं ग आला तिसऱ्या याच्यात. प्रथम व्यंजन संधीमध्ये काय म्हणतं, द च्या जागी. आता द ची लाईन शोधा इकडं, 4 नंबरची, ही 4 नंबरची. प्रथम व्यंजन संधीमध्ये म्हणतो पहिला शब्द येणार. पहिला कोणता, हा त वाला, तर त वाला आला. ठीक आहे, आता क्लिअर झालं. आता ही जे क ख ग घ आहे, हे आपल्याला डोळ्यासमोर आठवलं पाहिजे. परत परत हे पेज उघडायची गरज नाही, हे तिथं आपल्याला क्लिक झालं पाहिजे, एवढं ते पाठवायला पाहिजे. त थ द ध प फ ब भ. ओके, डन. परत एक एक एक्झाम्पल घेऊ आपण प्रथम व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधीचं, म्हणजे अजून क्लिअर कन्सेप्ट होणार आहे. ओके, प्रथम व्यंजन संधीचं हे एक्झाम्पल बघा, वाक्पतीवालं. तर वाग, ग ची लाईन आहे. ग काय, मृदू व्यंजन आहे, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पहिल्या याच्यात मृदू आहे का काय, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. ठीक आहे, पण ग च्या पुढं काय आलं आहे, प. हां, आता प कोणतं आहे, मृदू आहे का कठोर आहे, कठोर. कारण पहिले आहे ना, पहिले दोन आहे ना ते प फ, हे कठोर आहे. आणि पहिल्या नियमात कठोरच आहे प्रथम व्यंजन संधीमध्ये. इकडं तृतीयमध्ये आल्यावर इकडं स्वर किंवा मृदू व्यंजन आहे, एवढं पाठ करायचं आहे. इकडं कठोर, इकडं स्वर किंवा मृदू. ओके, मग आता ग आणि प. तर ग च्या जागी काय येणार आहे, पहिला शब्द येणार आहे. प्रथम व्यंजन संधी आहे ना, म्हणून पहिला शब्द काय येणार आहे, क येणार आहे. ठीक आहे, खाली शुद्ध पिपासा. आता ध ची लाईन, त थ ध वाली. ठीक आहे, ध ची लाईन, त्याच्यासमोर परत प आला, म्हणजेच कठोर आला. ध च्या लाईनमधला पहिला कोणता आहे, तर त आहे, म्हणून तो शुद्ध पिपासाचा शुद्ध पिपासा झाला. क्लिअर. पहिला शब्द येतो प्रथम व्यंजन संधीमध्ये. तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं बघा, ट आहे. ट काय आहे, त्याच्याशी घेणं देणं नाही, फक्त तो व्यंजन आहे व्यंजन संधीमध्ये. ओके, त्याच्यानंतर काय येतो आहे, आ, म्हणजे स्वर किंवा मृदू पाहिजे. ठीक आहे, खाली अ प, प व्यंजन आहे आणि ज येतो आहे नंतर. ज काय, मृदू व्यंजन आहे. ज ची लाईन कोणती, च छ ज. आता हे च छ कठोरवाले आणि ज झ मृदूवाले, म्हणून हे कोणते आहेत, तर मृदू आहेत, हे मृदू. ओके, आता याच्यासाठी काय शब्द तयार होतो इथं, ट आणि आ साठी. तर तृतीयमध्ये तिसरा येतो, ट च्या लाईनमधला तिसरा कोणता, ड, म्हणून षडानंद तयार झाला आहे. इकडं च च्या लाईनमध्ये तिसरा कोणता आहे, ज, म्हणून सॉरी च च्या लाईनीतला नाही, प च्या लाईनीतला आपल्याला घ्यायचा आहे. प च्या लाईनीतला तिसरा शब्द कोणता आहे, ब, म्हणून काय तयार झालं आहे, अब्ज. येस, इथं ट च्या लाईनमधला घेतला, इकडं प च्या लाईनमधला घेतला, इथं पण सेम. ग च्या लाईनमधला घेतला, इथं पण सेम. ध च्या लाईनमधला घेतला. आय होप दोन्ही संधी तुमच्या क्लिअर झाल्यात. नंतरची संधी आहे अनुनासिक संधी व्यंजन संधीमध्ये. आता अनुनासिक संधीचा नियम काय, की पहिल्या ते 5 गटातला जो काय व्यंजन आहे त्याच्या पुढं कोणतंही अनुनासिक व्यंजन आलं, म्हणजे आता मी इथं लिहितो ते व्यंजन कोणतं पण, याच्या पुढं कोणतंही अनुनासिक आलं, ठीक आहे, अनुनासिक, तर पहिल्या त्या व्यंजनाबद्दलच त्याच गटातलं अनुनासिक येतं. म्हणजे इथं अनुनासिकच येतं, पण हे अनुनासिक कोणतं आहे, ह्या पहिल्या व्यंजन गटामधलं. कसं, एक्झाम्पल, वागनिश्चय असा एक शब्द आहे, वाक प्लस निश्चय. आता इथं कंडिशन येते का, काय, क हाय व्यंजन आहे. ओके, डन. त्याच्यानंतर न आलं आहे, न हा काय अनुनासिक आहे. पण नियम काय सांगतो, जेव्हा असं होतं तेव्हा या क च्या लाईनमधलं अनुनासिक येणार आहे. क च्या लाईनमधलं अनुनासिक कोणतं आहे, हे ड. मग आता शब्द काय तयार होणार आहे, वाढ निश्चय. क च्या जागी काय येतो, हा शब्द येतो ड, आणि निश्चय जसंच्या तसं.
परत दुसरं एक्झाम्पल बघू आपण. उत्माद असा शब्द आहे. उत प्लस माद, याची संधी काय होती? उन्माद. आता हे कसं वर्क करतं? तर त आलंय आणि त्याच्या पुढं म आलं. त काय? व्यंजन आहे. आणि म काय? अनुनासिक आहे. मग आता काय ह्या तच्या लाईनमधलं अनुनासिक येणार आहे. तच्या लाईनमध्ये कोणता अनुनासिक आहे? त, थ, द, ध, न. म्हणून हा न आला. समजलं? क्लिअर? एवढी सोपी संधी होती. बाकीचे एक्झाम्पल वाचून घ्या. या अनुनासिकमध्ये मी एकच लक्षात ठेवतो, चिन्मय नाव लक्षात ठेवतो, चिन्मय. कारण चिन्मयची संधी काय असते? चित्त, सॉरी विग्रह काय असतो? चित्त प्लस मय. मग तच्या लाईनमधलं न येते. ठीक आहे, या अँगलने लक्षात ठेवा चिन्मय शब्द अनुनासिकला. आता या 3 संधी झाल्यानंतर व्यंजन संधीमध्ये इतर संधी आहेत. तच्या संधी आपण ज्याला म्हणतो, तच्या पुढं हे आल्यावर काय होतं, ते आल्यावर काय होतं, ते बघूयात पुढं. तच्या व्यंजन संधीचे काही नियम आहेत. म्हणजे च बद्दल आला तर काय घ्यायचा, तच्या पुढं ज आला तर काय घ्यायचा, तच्या पुढं ट आल्यावर काय घ्यायचा, तच्या पुढं ल आल्यावर काय घ्यायचा. तर ते सगळे नियम मी एका ठिकाणी लिहिलेत. ते तुम्ही वहीवर लिहून घ्या. म्हणजे जर तुम्ही माझ्याकडे करताय तर काय फायदा बाबा. तर मी जे टॅबलेटवर लिहितोय ते तुम्ही नोटबुकवर लिहून घेतलं तर रिवाईज करायला तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. आता सतचरित्र हा शब्द आहे. तर तो बनतो कसा? सत प्लस चरित्र. आणि नियम काय सांगतो की तच्या जागी च घ्या. म्हणजे हा जो त आहे, हा त, याच्या जागी आपण काय घेणार आहे? च घेणार आहे. मग तो काय बनतो? सच्चरित्र. समजली? तसंच सच्चित्त असा पण एक शब्द बनू शकतो. मग ते बाकीचे पुस्तकात दिलेले वाचून घ्यायचे. नेक्स्ट आहे छ आल्यानंतर काय होतं? तर छ आल्यानंतर पण तेच. आता समजा उत प्लस छेद असा शब्द आहे. आता हा पहिला नियम आहे ना, च असू द्या किंवा छ असू द्या, काय येणार आहे? तच्या जागी चच येणार आहे. म्हणजे उच्छेद असा शब्द तयार होणार आहे. यस, क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट ज झ आल्यानंतर काय व्हायचं? आता ज झ त्याचे 2 शब्द बघू आपण. ज झचे सत प्लस जन किंवा यावत असा एक शब्द. जाऊ द्या, हे पुढचं बघू, ते वाचून घ्या तुम्ही. तच्या जागी आता समोर काय आलाय? ज. ज झालं तर तच्या जागी जच येणार आहे. म्हणजे हा जच येणार आहे, रिपीट होणार आहे. तर इथं सज्जन असा शब्द बनतो. ओके. नेक्स्ट दिले ट किंवा ठ आला तच्या पुढं तर काय होतं? समजा तत असा शब्द आहे, त्याच्या पुढं काय आला? ट आला, टीका. तर काय बनणार आहे? तच्या जागी ते म्हणतात टच येणार आहे. म्हणजे तट टीका, तट टीका. नेक्स्ट तच्या समोर ल आल्यावर काय? आता उत शब्द आहे, म्हणजे तच्या समोर काय आला? लंघन असा शब्द आला, ल आला. मग चौथा नियम काय म्हणतो? लच्या जागी, म्हणजे तच्या जागी लच घ्या. म्हणजे या तच्या जागी परत आपण काय घेणार आहे? लच घेणार आहे. उल्लंघन झाला शब्द तयार. म्हणजे काय? तर ह्या ज्या 4 संधी आपण तच्या बघितल्या की तच्या पुढं च येऊ देत, छ येऊ देत, ट ठ येऊ देत किंवा ल येऊ देत. तर तच्या जागी जो शब्द आला आहे तो आपल्या त्याच्याच पुढं त्याचं पहिलं अक्षर येणार आहे. म्हणजे च छच्या जागी च, ज झच्या जागी ज, ट ठच्या जागी ट आणि लच्या जागी लच असणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं असणार सगळ्यांना. ठीक आहे. हे काय एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. पुढची संधी थोडी पाठ करायला अवघड जाते की बाबा तच्या पुढं श आल्यानंतर कसं. आता उच्छ्वास असा शब्द आहे. उत प्लस श्वास. कोणता नियम लागतो? सगळ्यात शेवटचा 5वा, की तच्या पुढं आता श्वास आलाय, श आलंय. तर इथं काय होणार आहे? तच्या जागी च येणार आहे. म्हणजे हे उच्च असं होणार आहे. तच्या जागी ज येणार आहे, च येणार आहे, सॉरी. आणि शच्या जागी काय येणार आहे? छ. म्हणजे इथं श्वास असं होणार आहे. ठीक आहे. शच्या जागी बघा, तच्या जागी च आणि शच्या जागी छ आलं. हा नियम इथं सांगतोय, रेडमध्ये खाली दिला आहे बघा, हा 5वा नियम. मग हा शब्द कसा तयार होणार आहे? परत जोडला याला तर उच्छ्वास. अजून एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर सत प्लस शील.
तच्या जागी काय येणार आहे च, शच्या जागी काय येणार आहे छ. मग हा शब्द कसा बनणार आहे सच्छिल. वेलांटी पहिली का दुसरी, दुसरी आहे, कारण सीलची दुसरी वेलांटी आहे. ठीक आहे, इथं शील दुसरी वेलांटी होती. ओके, तर तच्या ह्या 5 व्यंजन संध्या होत्या इथपर्यंत, बाकी पुढं काय नव्हतं. आता 2 नियम उरलेत, ते पण एकदम पटकन घेऊ आपण. त्याआधी हे जे तच्या संध्या आहेत यांचे उदाहरणं तरी लक्षात राहिले ना, म्हणजे संधी तिथं आठवली नाही तर उदाहरणावरून आपण संधी आठवू शकतो. ची संधी आपण पाठ करू, तच्या समोर च आल्यानंतर काय करायचं म्हणून. सच्चरित्र हा शब्द पाठ ठेवा, सच्चरित्र. जचा पाठ ठेवा उच्छेद, किंवा मग झ आल्यावर काय सज्जन हा पाठ ठेवा. टच्या जागी ते तट्टिकाच लक्षात राहतं आणि चांगले, तट्टिका आणि तल्लीन. आणि इकडं शची संधी काय पाठ केले आपण सच्छिल किंवा उच्छ्वास. तर मला उच्छ्वास लक्षात राहतो, किंवा तुम्ही सच्छिल हा शब्दसुद्धा पाठ करू शकता. ओके, नेक्स्ट नियम काय आता. एक म आहे बघा, म बद्दल ते काय म्हणताय, मच्या पुढं जर स्वर आला, माधिक स्वर असं पाहिजे ते, म्हणजे मच्या पुढं जर स्वर आला तर तो स्वर मागच्या म मध्ये मिसळतो. आणि म मध्ये जर व्यंजन आला, म्हणजे मच्या पुढं जर व्यंजन आला तर म वर काय येतो अनुस्वार येतो, अनुस्वार. आणि इथं काय म्हणले ते मागच्या म मध्ये मिसळतो. बस एवढंच पाठ करा. एक्झाम्पल, सम प्लस आचार. आता सम हिरवा पेन, सम म पुढं काय आला आचार म्हणजे आ आला, तर स्वर आला ना, स्वर आल्यावर काय होणार आहे मिसळून जाणार आहे. म्हणून समाचार हे एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं त्याचं. समाचार आहे, अजून काय ते समालोचन आहे, तत्मेव आहे. आता त्वमेव आहे, तमेव कसा बघा तुव म असा शब्द आहे, आणि त्याच्या पुढं एव. आता ए स्वर आलाय तर तो काय होतोय मिक्स होतोय, तमवेव त्वमेव. याचं एक्झाम्पल काय की व्यंजन आल्यावर आता सम शब्द आहे, त्याच्या पुढं समजा गती असा शब्द आला, ग काय व्यंजन आहे, मग अनुस्वार येतो म्हणले कशावर या स वर, संगती. अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर सम प्लस योग, यो म्हणल्यावर व्यंजन, मग अनुस्वार येणार आहे स वर, तर संयोग. ओके, डन. एक छ ची संधी आहे बघा, की छ पूर्वी, आता असा जो छ आहे या छ पूर्वी ऱ्हस्व स्वर जर आला, छच्या आधी, ओके एक मिनटं, ऱ्हस्व स्वर आहे आणि त्याच्यानंतर मग छ आहे, असं काय झालं तर त्या दोहोंमध्ये छ येतो, सॉरी च येतो, च हा वर्ण येतो. संधी समजली का. छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च हा वर्ण येतो. एक्झाम्पल बघा, रत्न प्लस छाया. आता रत्न हा अ येतो ना इथं, रत्न याची जर फोड केली आपण तर न प्लस अ असा शब्द बनतो ना, आणि पुढं छ आलाय हा, ते काय म्हणतात च येतो याच्या समोर, म्हणजे रत्न छाया. कुठं ॲड झाला च समजला का. सेम दुसरं एक्झाम्पल बघायचं म्हटल्यावर परिच्छेद, हा पण एक एक्झाम्पल चांगलं आहे की परी. आता याची फोड केल्यावर कशी येणार आहे र प्लस ई, म्हणजे हा ऱ्हस्व स्वर येणार ई. वेलंटी बघा अ ई आणि छेद, छ आला तर छला काय जोडणार आहे आपण च जोडणार आहे, परिच्छेद. अनुच्छेदचं पण तसंच आहे, अनुमध्ये उ येतो ते पण बघू. अनु कसा बनणार आहे शब्द न प्लस उ ऱ्हस्व स्वर,
परत इथं छेद आहे म्हणजे छ आला आहे, तर छला काय जोडणार आहे आपण, च जोडणार आहे, अनुच्छेद. डन. तर ह्या काय व्यंजन संध्या होत्या. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय विसर्ग संध्या बघणार आहोत.